मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी एक माळ हा मंत्र जप करा. मुलाबाळांचे खूपच चांगले होईल, त्यांचे भाग्य उजळेल, त्यांची प्रगती होईल, त्यांचे रक्षण होईल. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी 26 ऑगस्ट 2024 वार सोमवारच्या दिवशी आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महिला पुरुष उपवास करतात, व्रत करतात. ज्यांना संतान नाही ते संतान प्राप्तीसाठी कृष्णाचे उपवास करतात आणि पूजन करतात. असं मानलं जातं की जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाचे पूजन केल्याने संतान प्राप्ती होते. आणि जर आपल्याला मूळबाळ असेल तर आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही पूजा अर्चना, मंत्र जप, उपवास करून आपल्या मुलाबाळांचे भाग्य उजळू शकतो. त्यांना सौभाग्य प्राप्ती होऊ शकते, त्यांची प्रगती होऊ शकते, त्यांचे रक्षण होऊ शकते. तर मित्रांनो, यावर्षी ही कृष्ण जयंती म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी 26 तारखेला आहे. 26 ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आहे. बऱ्याचशा लोकांचे सोमवारचे व्रत असतील आणि बऱ्याचशे लोक कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतील. तर या दिवशी महिला असू द्या, पुरुष असू द्या, तुमचे मुलं असतील किंवा तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल तरी तुम्ही या मंत्राचा जप एक माळ म्हणजे 108 वेळेस सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरासमोर बसून माळेने या मंत्राचा जप करायचा आहे. सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावून देवघरासमोर बसा, हात जोडून श्रीकृष्ण, स्वामी, महादेव, गणपती बाप्पा यांना प्रार्थना करा. तुमचे मुलं बाळं असतील तर त्यांचे भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या रक्षणासाठी, आणि तुम्हाला संतान हवी असेल तर संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करून झाल्यानंतर माळ घ्या आणि माळेने या मंत्राचा जप हळूवार, सावकाशपणे, मनोभावाने, श्रद्धेने, विश्वासाने या मंत्राचा जप करा. हा मंत्र श्रीकृष्णाचा मंत्र आहे. हा मंत्र काही असा आहे: ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मित्रांनो, या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून ठेवा आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोबाईलमधूनच वाचा आणि हा मंत्र जप करा. नक्की करा. संपूर्ण एक माळ करा. आठवणीने करा. उपवास केला नाही तरी चालेल, पण मंत्र जप तुम्ही अवश्य करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.